पुण्यात झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली। दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणं। महापालिकेकडून उपाययोजना सुरू। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची जामिनावर सुटका। आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहावा लागणार। बाल न्यायालयाच्या अटी हायकोर्टाकडून कायम। पुणे ड्रग्ज प्रकरणानंतर महापालिका ऍक्शन मोडवरती। अनधिकृत पब आणि बारवरती पालिकेचा हातोडा। L3 पबवरही कारवाई। सरकारनं फसवणूक केल्यास पुन्हा मुंबईत येऊ, जरांगेंचा इशारा। तर भुजबळांकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न होईल, त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका, जरांगेंचा आभार। आंतरवाली सराटीमध्ये जरांगेंचं जंगी स्वागत। समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी तर महिलांकडून जरांगेंचा उक्षण। आरक्षणाचं गलिच्छ राजकारण करू दिलं जाणार नाही, केवळ जरांगेच सामाजिक सलोखा बिघडवतायत, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप। मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांचं निलंबन। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणामध्ये प्रशासकीय त्रुटी आणि अनियमिततेचा ठपका। बोरिवलीमध्ये भरधाव बसनं दुचाकीला धडक दिल्यामुळे भीषण अपघात। 5 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू। बेस्ट बस चालकाविरोधात गुन्हा दाखल। हार्बर मार्गावरील प्रवास आता अधिक वेगवान होणार। टिळकनगर ते पनवेल दरम्यान लोकलच्या वेग वाढीला मध्य रेल्वेची मंजुरी। सध्याच्या तुलनेमध्ये प्रवाशांची 3 ते 4 मिनिटं वाचणार। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। प्रमुख नेते राहणार उपस्थित। बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का। मलकापूर नगरपालिकेच्या माजी बांधकाम सभापतींसह 4 नगरसेवक भाजपमध्ये करणार प्रवेश। मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत कलह शिगेला। वर्षा गायकवाड यांच्या विरोधात ज्येष्ठ नेत्यांची तक्रार। 70 पेक्षा जास्त पदाधिकारी दिल्लीत जाणार। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये फक्त 3.58 टीएमसी पाणी साठा शिल्लक। पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर पाणी कपातीबाबत निर्णयाची शक्यता।